नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। बोरचकला पुन्हा पावसाचा तडाखा, सोयाबीनला नवे अंकुर फुटल्याने शेतकरी हतबल, नुकसान भरपाईची मागणी जोर। हंगामावर पावसाचे घाव, बोरचक परिसरात पिकांची दुर्दशा, शेतकरी संकटात, तातडीच्या पंचनाम्याची मागणी। नवापूर तालुक्यातील बोरचक परिसरात झालेल्या अचानक मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने हंगाम स्थिरावेल अशी अपेक्षा असतानाच पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशांना तडा दिलाय। या अनियमित पावसामुळे सोयाबीन, मका आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले। अनेक शेतात सोयाबीनला नव्याने अंकुर फुटल्याचे दृश्य दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय। वाढलेले बियाणे, खते आणि मजुरीचे दर सांभाळत शेतकऱ्यांनी हंगाम उभा केला, मात्र पावसाच्या एका फटक्याने संपूर्ण मेहनत वाया गेली। शेतकरी सांगतात, मागील अतिवृष्टीनंतर पंचनामे करण्यात उशीर झाला, अनेकांना अपेक्षित मदत मिळाली नाही, त्यामुळे यंदा तरी शासनाने विलंब न करता सर्वेक्षण करून योग्य ते नुकसान भरपाई द्यावी अशी जाहीर मागणी करण्यात येते। या परिस्थितीत शेतकरी कर्जातून पुन्हा उभे राहतील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। स्थानिक शेतकरी संघटनांनी सुद्धा प्रशासनाचे लक्ष वेधत ताबडतोब पंचनामे सुरू करण्याचे आवाहन केले। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्वरित मदत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्याची चर्चा सुरू आहे। शिवाय पावसाचे प्रमाण वाढल्यास दलदलीचा त्रास वाढून रब्बी हंगामातील तयारीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। शेतकरी म्हणतात, आता तरी सरकारने तातडीने मदत केली नाही तर जगणे कठीण होईल। प्रशासनाकडून जलद प्रतिसादाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। नमस्कार, मी राहुल रवींद्र नाईक, बोरचक गावचे सरपंच। तरी मागच्या 2-3 दिवसापासून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। आणि तसं सांगायला गेलो तर जी यादी आहे, मदतीची यादी आहे, त्याच्यापासून पण आमच्या तालुका नवापूर तालुका हा वगळण्यात आलेला आहे। आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे। तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जे अवकाळी पावसामुळे जी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची, बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे। तसेच आपले सोयाबीन आहे, मका आहे आणि भात आहे। भात तुम्हाला दिसत असेल की त्या भाताचं दुसरा रोप तयार झालेला आहे त्याच्यावरतीच। तरी शासनाला विनंती आहे की त्याच्या लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी, एवढीच आम्ही बोरचकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे। धन्यवाद। नमस्कार, नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला, जे हातात तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या तोंडातनं गेलेले आहे। पूर्ण माल सडून गेलेले आहे। जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले होते त्याच्यामध्ये दुसरे रोप तयार झाले। म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि खायला काही नाही अशी परिस्थिती झाली आहे। शेतकरी कुठं जाईल, कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे। तरी शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे।